Good morning, students. Welcomes in today's online lecture of Organization of Commerce and Management. Yesterday, we have started the third function of management, staffing. In that part, we have learned meaning and definition of staffing. And we also discussed some points which explains the importance of staffing in business organization. Today we are going to continue the discussion about the importance of staffing with remaining points. Actually, staffing is the function of execution according to plan and organizational structure. It is the process of recruiting, selecting, placing, appraising, remunerating, developing, and retaining the best workforce. You know that success of every business organization is totally depending upon the proper functioning of all functions of management, and all the other functions of management are depending upon the proper execution of staffing. That's why staffing function plays a very important role. Actually, staffing is the process of acquiring, deploying, and retaining a workforce of sufficient quantity and quality to create positive impacts on the organization's effectiveness. Staffing is the process of filling positions or posts in the organization with qualified staff. And why this staffing need arises? There are many reasons why the staffing is required in the business organization. Say due to promotion, transfer, or expansion of business, or retirement, resignation, accidents, death of employees. All these reasons creates vacancies in the business organization. And in this context, staffing function plays a very important role in the organization. Right person at right job with right pay is the basic principle of staffing. विद्यार्थी मित्रांनो, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट या धड्यामध्ये आपण आत्तापर्यंत प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग हे फंक्शन पाहिलं आणि स्टाफिंग फंक्शनला आपण कालच्या लेक्चरमध्ये सुरुवातसुद्धा केली आहे. त्यामध्ये आपण स्टाफिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे हा भाग आपण काल पाहिला आहे आणि उरलेले काही जे मुद्दे आहेत ते आपण आज चर्चेला घेणार आहोत. तर स्टाफिंग यालाच मराठीमध्ये कर्मचारी व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आता कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आहे, तर ही अशी प्रक्रिया आहे की जिथे कर्मचाऱ्यांची निवड केली जाते, कर्मचाऱ्यांचा विकास कसा होईल, त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण ट्रेनिंग कसं देता येईल हे पाहिलं जातं. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन केलं जातं. कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला देणे, मोबदला म्हणजे सॅलरी किंवा पे, त्यांचे वेजेस जे काही असेल तर मोबदला देणे. त्याचप्रमाणे आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये कर्मचारी टिकवून ठेवणे आणि योग्य वेळी योग्य कामासाठी ते कर्मचारी कसे उपलब्ध होतील हे पाहणे, या सर्व गोष्टींचा समावेश स्टाफिंग या फंक्शनमध्ये होत असतो. तर या स्टाफिंग फंक्शनची आवश्यकता एखाद्या कोणत्याही संस्थेमध्ये का असते, तर तुम्हाला माहीत आहे की वेगवेगळ्या कारणामुळे कोणत्याही संस्थेमध्ये पदं ही रिकामी राहू शकतात. ज्याला आपण काय म्हणतो वेकेन्सीज, की त्या पोस्टवर सध्या कोणीही काम करत नाही अशी स्थिती. मग कुठल्याही संस्थेमध्ये अशा प्रकारे पदं रिकामी ठेवता येत नाहीत, कारण त्यामुळे संस्थेच्या कामाचा खोळंबा हा होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, समजा एखादी बँक असेल आणि त्या बँकेमध्ये मॅनेजर असेल. ओके, आता तो मॅनेजर इतके दिवस त्या बँकेमध्ये काम करत होता, त्याचे कामा अतिशय उत्तमरित्या तो मॅनेजर काम करत होता आणि त्याचे काम बघून त्याला हेड ऑफिसमध्ये त्याची प्रमोशनवर समजा त्याची
आता बदली झाली असेल, डायरेक्ट हेड ऑफिसला त्याची नियुक्ती झाली असेल, तर सध्याच्या बँकेत जिथे तो मॅनेजरमधून काम करत होता तिकडची जागा आता काय होणार आहे, रिकामी राहणार आहे. तर एखाद्या बँकेमध्ये मॅनेजर नाहीच अशी स्थिती ठेवून ती बँक आपलं काम करू शकेल का, तर मुळीच नाही. तर जिथे जिथे जो कर्मचारी आहे, मग तो एखादा साधा काम करणारा कामगार असेल किंवा एखादा अधिकारी वर्गातला अधिकारीसुद्धा असू शकतो. तर जिथं जिथं अशा प्रकारे वेगवेगळ्या कारणामुळे ते पद जर रिकामं राहत असेल तर त्या जागी नवीन व्यक्तीची निवड करून त्याची नियुक्ती करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं, की जेणेकरून प्रत्येक संस्थेचा कारभार हा कोणत्याही अडचणी न येता त्या पुढे चालू राहील. यासाठी कर्मचारी व्यवस्थापन ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असते, की जेणेकरून कामामध्ये सुरळीतपणा हा येऊ शकेल. तर आय थिंक यू हॅव अंडरस्टूड द मीनिंग ऑफ स्टाफिंग. नाव वी विल गो अहेड. Now we are going to discuss the remaining point which explains the importance of staffing. Already we have discussed the 5 points. Now take the next one. Staffing improves efficiency. Under the function of staffing, training and development programs are offered to the employees for their self-development and organizational development. Through proper selection, organization gets quality employees and that help in increasing efficiency of the business organization. See, in this point it is explained that staffing is the process where just appointing of employee is not there. After the appointment, if requires training and developmental program should be arranged for all the employees. So this training and developmental program increases the efficiency of that individual worker or that employee. And if all the workers gets the proper training, then only the efficiency of the unit or the business organization get increases. That's why it is said that planning function plays a great role in the development of that organization. विद्यार्थी मित्रांनो, स्टाफिंग फंक्शन हे असं फंक्शन आहे की जिथे नुसती नोकर भरती एवढीच प्रक्रिया त्यामध्ये नसते, तर जिथं जिथं कर्मचाऱ्यांची गरज आहे, जिथं जिथं पद रिक्त आहेत म्हणजे तिथे सध्या कोणीही व्यक्ती काम करत नाही, जागा आहे. तुम्ही खूप वेळा पेपरमध्ये नोकरी विषयक हे सदर जर कधी तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला तिथे अनेक जाहिराती या दिसतात, ॲडव्हर्टाइजमेंट दिसतात, वेगवेगळ्या वॅकन्सीज असतात तिथे. कुठे क्लर्क पाहिजे, कुठे कॅशियर पाहिजे, कुठे मॅनेजर पाहिजे, तर कुठे टीचर पाहिजे, कुठे शिपाई पाहिजे. तर अशी वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्यांच्या गरजेनुसार ती पदं ही भरली जातात. आणि स्टाफिंग या फंक्शनमध्ये नुसतं त्या रिकाम्या पदावरती नोकर भरती करणं इथपर्यंतच ही प्रक्रिया मर्यादित नाही, तर त्या व्यक्तीची निवड करणं, योग्य व्यक्तीची निवड करणं, त्याचं क्वालिफिकेशन, त्याचं टॅलेंट, त्यानंतर त्याच्याकडे असलेल्या ज्या पात्रता आहेत त्याचा अभ्यास करून योग्य अशा व्यक्तींची निवड केली जाते. निवड केल्यानंतर संस्थेला जर आवश्यक असेल तर अशा कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारचं प्रशिक्षण आणि त्यांच्या क्षमतांना जास्त उजाळा देण्यासाठी असे डेव्हलपमेंटल प्रोग्राम्स अरेंज केले जातात, की जेणेकरून या कर्मचाऱ्यांचा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास हा वाढेल आणि त्यांची कार्यक्षमताही अधिक वाढून हे कर्मचारी त्या संस्थेला चांगले त्यांचं योगदान हे देऊ शकतील. याचाच अर्थ असा आहे की स्टाफिंग फंक्शन केवळ त्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवत नाही, तर अशा कार्यक्षम कर्मचाऱ्यांमुळे संस्थेची सुद्धा कार्यक्षमताही वाढते आणि याचा फायदा अल्टिमेटली त्या बिझनेस ऑर्गनायझेशनलाच होतो.
म्हणून स्टाफिंग फंक्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे. Then the next is long term effect. Qualified, efficient and skillful workforce is always an asset of the organization. Long term positive effects can be observed on the efficiency of an organization. See, it is very truly said that skillful workforce is always an asset of the organization. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्या संस्थेमध्ये कार्यक्षम असलेले, क्वालिफाईड असलेले, ज्यांच्याकडे चांगलं स्किल आहे, टॅलेंट आहे, ज्यांच्याकडे योग्य अशा पात्रता आहेत, असे जे सगळं जे मनुष्यबळ आहे, वर्कफोर्स म्हणजे मनुष्यबळ. आता मनुष्यबळ याचाच अर्थ कर्मचारी आहे, एम्प्लॉईज आहे, वर्कर्स आहे. तर असा जर स्टाफ तुमच्याकडे असेल तर असा स्टाफ म्हणजे त्या संस्थेची सर्वात मोठी संपत्ती आहे, सर्वात व्हॅल्युएबल ॲसेट आहे. कारण या लोकांमुळेच संस्था ही वेगवेगळ्या आव्हानांना अगदी समर्थपणे तोंड देऊ शकते. जेवढे तुमच्याकडे टॅलेंटेड लोक जास्त असतील तेवढे तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडियाज ह्या जास्त असू शकतात. आणि तुम्हाला माहिती आहे सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये जितकं तुम्ही नवीन काहीतरी मार्केटमध्ये ग्राहकांना द्याल तेवढे ग्राहक तुमच्या प्रोडक्टकडे, तुमच्या कंपनीकडे जास्तीत जास्त अट्रॅक्ट हे होऊ शकतात. म्हणून टॅलेंटेड लोक, क्वालिफाईड लोक आणि सर्वात द बेस्ट वर्कफोर्स जर तुमच्या संस्थेकडे अवेलेबल असेल तर तीच त्या संस्थेची खरी संपत्ती आहे. आणि या स्टाफिंग फंक्शनमध्ये हेच केलं जातं की अनेक जे सगळे लोक अप्लाय करतात किंवा एखाद्या नोकर भरतीसाठी तुम्हाला माहिती आहे एखादी जागा असेल, साधी एखाद्या क्लर्कची जरी जागा असेल तर त्या संस्थेमध्ये त्या जागेसाठी हजारो फॉर्म्स येतात. या हजारो फॉर्म्समधनं त्या संस्थेला 1-2 फक्त सिलेक्ट करायचे असतात. म्हणजे बघा की केवढी ही अवघड प्रक्रिया आहे की हजारो लोकांमधून द बेस्ट एम्प्लॉई आपल्या संस्थेसाठी कोण असेल याची निवड त्या संस्थेला करायची असते. आणि अशा प्रकारचं जर द बेस्ट वर्कफोर्स जर तुमच्या संस्थेकडे असेल तर त्याचा नक्कीच चांगले फायदे तुम्हाला दीर्घकाळासाठी मिळतील. म्हणजे लॉंग टर्म इफेक्ट. हा लॉंग टर्म इफेक्ट म्हणजे काय? आत्ता जर तुमच्याकडे चांगली माणसं असतील, चांगले वर्कर्स असतील, एफिशियंट वर्कर असतील तर नक्कीच भविष्यामध्ये तुमच्या संस्थेची प्रोडक्टिव्हिटीसुद्धा वाढू शकेल आणि तुमच्या संस्थेला जास्तीत जास्त प्रॉफिट हा मिळू शकतो. आणि हे केवळ कशामुळे शक्य आहे तर योग्य व्यक्तींची निवड केल्यामुळे. राईट पर्सन फॉर राईट जॉब. सो रिमेंबर दिस प्रिन्सिपल फॉर द स्टाफिंग. सो बिकॉज ऑफ द स्टाफिंग ओनली the business organization can enjoy the good fruits for the long term because the efficient workforce is an great asset of the business organization. Now the next is essential contribution. Staffing ensures the continuity and growth of the organization. Because under this function, selection of employee is done according to the qualification, ability, talent and skill of the employees. So such a staff can face future challenges wisely. Yes, it is very truly said that survival of the business organization is totally depending upon the efficient workforce the business organization have. याचा अर्थ काय आहे तर कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनचे अस्तित्व, भविष्यातले अस्तित्व हे त्या संस्थेजवळ असलेल्या मनुष्यबळावरती अवलंबून आहे. मनुष्यबळ म्हणजे परत इथे सांगते की कर्मचारी किंवा ज्याला आपण वर्कर्स म्हणतो, एम्प्लॉई म्हणतो, या वर्कर्सवरती, या एम्प्लॉईवरती अवलंबून त्या संस्थेचं भविष्य असतं.
याचा अर्थ असा आहे की जर तुमच्याकडे एफिशियंट स्टाफ असेल तर नक्कीच तुम्ही दीर्घकाळापर्यंत या स्पर्धेच्या जगामध्ये, स्पर्धेच्या या युगामध्ये जास्तीत जास्त दिवस इतरांचे कॉम्पीट करू शकता. आणि जर तुमच्याकडे अशा प्रकारचा स्टाफ नसेल, योग्य कर्मचारी, योग्य त्यांच्याकडे क्वालिफिकेशन असलेला, टॅलेंट असलेला, स्किल्स असलेला, तर तुम्ही अधिक काळ या स्पर्धेच्या जगामध्ये अधिक काळ तुम्ही तग धरू शकणार नाही. आणखीन एक दुसरा मुद्दा असा आहे इथे सांगितलेला की जर तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांचं भविष्यामध्ये बिझनेस ऑर्गनायझेशनच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेशन हवं असेल दीर्घकाळासाठी, तर स्टाफिंग ही अशी प्रोसेस आहे की जी तुम्हाला संधी देतं की इथे तुम्ही योग्य अशा व्यक्तीचीच निवड करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी टॅलेंट दिसतं किंवा स्पार्क दिसतो की ही व्यक्ती नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये उपयोगी पडू शकते किंवा या व्यक्तीमुळे आपण भविष्यामधले जे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत आपल्या ऑर्गनायझेशनचे ते आपण फेस करू शकतो. तर ही अशी एक संधी आहे की जिथं तुम्ही चांगल्या व्यक्तींची निवड करू शकता. म्हणून स्टाफिंग प्रोसेस ही कशी आहे, अतिशय महत्त्वाची आहे की ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांचं भविष्यामधलं कॉन्ट्रीब्युशन एक्सपेक्ट करू शकता. Okay, so that's why staffing plays a very important role, because here the business organization if wants the contribution of the employees in future activities for a longer period of time, then here staffing is the process which provides an opportunity to the employer to choose right person for all the right activities. Okay, then the next provides job satisfaction. In the business organization, employees can be motivated through financial and non-financial incentives. Training and development programs, fair remuneration, and job security are the factors which are important in improving job satisfaction. Now, what is the meaning of this motivation and job satisfaction? See, always if anything wants to get completed by the employer, he is asking his subordinate that if you complete this work, I will give more extra salary to you or extra wages to you, or I will give something in kind also. So this promise given by the employer to the employee work as a motivational force. For example, आता तुमचंच आपण उदाहरण घेऊया की ज्यावेळी तुम्ही 10वी मध्ये होता, तुम्हाला आठवत असेल असं गप्पा मारताना वगैरे आई बाबा तुम्हाला म्हणतात की तुम्हाला एक टार्गेट दिलं जातं पर्सेंटेजचं, की नॉर्मल डिस्कशन आपलं चाललेलं असतं घरामध्ये की जर तुला 80% मिळाले किंवा 80 अबोव पर्सेंटेज मिळाले तर तुला स्कूटर घेऊन देईल. 10 पास झालेलं होणार असतात तुम्ही, कॉलेजला जायचं असतं, मग तुम्हाला ते एक मोटिवेशनल फोर्ससाठी ते ठेवलेलं असतं तुमच्यासमोर इन्सेंटिव्ह, लाईक की तुम्ही जर 80%च्या वरती मार्क्स घेतले तर तुम्हाला आई बाबा स्कूटर घेऊन देणार. ओके, आता तुम्हाला ती स्कूटर हवी असते म्हणून तुम्ही काय करता, मन लावून अभ्यास करता. ओके, म्हणजे आपल्याला जे टार्गेट दिलेलं आहे ते अचीव करायचं आहे. का अचीव करायचं आहे, कारण आपल्याला स्कूटर हवी आहे म्हणून. मग हे जे त्यांनी दिलेलं प्रॉमिस आहे हे इथं तुमचं मोटिवेशनल फोर्स म्हणून काम करतं. त्याचप्रमाणे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा मॅनेजर किंवा एम्प्लॉयर, तुमचा मालक, हा तुम्हाला काही इन्सेंटिव्स देत असतो. मग हे इन्सेंटिव्स कॅश फॉर्ममध्ये सुद्धा असू शकतात किंवा काइंड फॉर्ममध्ये सुद्धा असू शकतात. तर तुम्ही हे इतके जर युनिट्स प्रोड्यूस केले तर तुम्हाला ओव्हर टाईम देईन किंवा तुम्हाला डबल सॅलरी या महिन्यामध्ये मिळेल किंवा तुम्हाला काहीतरी इन काइंड तुम्हाला काहीतरी गिफ्ट दिले जातील. मग अशा प्रकारचे इन्सेंटिव्स हे आपल्या कर्मचाऱ्यांना देणं हे अतिशय महत्त्वाचं असतं की याच्यामुळे तुम्ही त्यांचे एफर्ट्स काय करता, अप्रेज करता, तुम्ही त्यांचं कौतुक करता, त्यांना शाबासकी देता. आणि अशा प्रकारे जर कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं, त्यांना शाबासकी दिली, तर
त्यांचं मोरल अजून उंचावतं की मला माझ्या ऑर्गनायझेशनसाठी हे केलं पाहिजे, मला आणखीन मेहनत घेतली पाहिजे, मला आणखीन परिश्रम केले पाहिजे आणि द बेस्ट रिझल्ट मला माझ्या बिझनेस ऑर्गनायझेशनला दिलं पाहिजे. अशा प्रकारची भावना या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि ते अगदी झोकून काम करायला लागतात आणि तेच तर बिझनेस ऑर्गनायझेशनला हवं असतं. आणि जेव्हा मॅनेजमेंट कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे योग्य त्यांना त्यांचं पगार देतो, वेतन देतो किंवा त्यांना वेळोवेळी जास्त काम केल्याबद्दल त्यांचं कौतुक करतं, त्यांना इन्सेंटिव्स दिले जातात कॅशमध्ये किंवा काइंडमध्ये, तर अशा प्रकारे हे योग्य प्रकारे दिलेले जे इन्सेंटिव्स आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मनात त्यांच्या कामाबद्दल समाधान निर्माण होतं की मी इथे एकदम सेक्युअर आहे आणि मला इथे काम केल्याचं समाधान मिळतं, म्हणजे माझ्या कामाचं मूल्य या संघटनेकडून मला दिलं जातं. अशा प्रकारची भावना या वर्कर्स लोकांमध्ये निर्माण होते आणि ती अशी भावना निर्माण होणं हे अतिशय गरजेचं आहे. नाउ द नेक्स्ट इज मेंटेन्स हार्मनी. In staffing process, individuals are recruited, selected and placed as well as their performance is regularly appraised on the basis of merit. After checking performance of the employees, promotion is given. It brings peace and harmony in the organization. Now, harmony means no any disputes among the employees relating to promotion or incentives. See, due to the following the staffing function, the workers or the employees working in that business organization, they come to know that whatever we gets in form of promotion or remuneration, all this is given by the company or by the business organization totally depends on the merit. So each employee in our organization gets the promotion just on merit basis and not on anyone's favor, not because of anyone's favor. Once this is known by the all employees, then there will be no disputes or quarrels among the employees and atmosphere in the business organization will be peaceful. विद्यार्थी मित्रांनो, स्टाफिंग फंक्शन हे व्यवसाय संघटनेमध्ये सलोखा निर्माण करतं. आता सलोखा निर्माण करतं म्हणजे काय, तर स्टाफिंग फंक्शन हे असं फंक्शन आहे की जिथे कामगारांची निवड ही योग्य प्रकारेच केली जाते. म्हणजे इथं जेव्हा सर्व कर्मचाऱ्यांना माहीत होतं की आपल्या संस्थेमध्ये कोणत्याही कामगाराची निवड ही त्याच्यामध्ये असलेल्या पात्रतेमुळे झालेली आहे आणि कधीही आपल्या संस्थेमध्ये कोणत्याही कामगाराला त्याची नेमणूक करत असताना तो कोणाचा तरी नातेवाईक आहे म्हणून किंवा त्याने कोणाची तरी ओळख त्याची आहे म्हणून किंवा त्याने कोणाची तरी चिठ्ठी वगैरे आणलेली आहे म्हणून त्याची नियुक्ती झालेली आहे, असा कोणताही प्रकार आपल्या संस्थेमध्ये नाही. हे जेव्हा सर्व कर्मचाऱ्यांना माहीत होतं तेव्हा आपोआपच त्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल आदर निर्माण होतो, कारण प्रत्येक कर्मचारी हा मेरिट बेसिसवरतीच इथं काम करतो आणि जे काही त्याला प्रमोशन मिळतं किंवा पेमेंट मिळतं किंवा सॅलरीमध्ये वाढ मिळते ती केवळ आणि केवळ त्याची कार्यक्षमता बघून दिली जाते. असं जेव्हा इतर सर्व कर्मचाऱ्यांना कळतं तेव्हा त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांमध्ये असलेलं जे वातावरण आहे ते सलोख्याचं असतं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल द्वेष किंवा मत्सर हा नसतो, उलट ते एकमेकांचा आदर करायला लागतात. म्हणून असं म्हणलं आहे की स्टाफिंग फंक्शन हे त्या संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांमधील सलोखा राखण्यास मदत करते आणि संस्थेचे वातावरण हे शांततेत राहू शकते. तिथे कधीही वर्कर्समध्ये भांडणं वगैरे किंवा तंटा असा प्रकार तिथे घडून येत नाही. सो दिस स्टाफिंग फंक्शन्स मेंटेन्स द हार्मनी अमंग all the employees
and due to this the peaceful atmosphere can be created among all the staff. So we can say that staffing is the most vital asset with an organization, without which organization cannot move ahead in the competitive world, and the success of all other functions is totally depends upon the staffing. See, in the planning also, what manager is doing, he is just making deciding all the targets on the paper, but actual implementation of that plan starts from the second function, organizing. And here what the manager is doing, grouping the activities and handovering all the tasks to different groups, and in all these different groups only employees are there. These employees, these workers are going to implement the plan in practice. So again we can say organizing is also related with the employees, the actual working of the employees. So again, that's why the success of organizing function is depending upon the proper implementation of staffing function. And all the other functions of management like directing, coordinating, then controlling, all these functions are also related with the staffing function. So we can say that staffing plays a vital role in the all working of the business organization. So students, I hope you have understood the importance of staffing in the business organization. At the end we can say human resource is an great asset to every business organization. Remaining functions of management we are going to continue in tomorrow's lecture. Till then, take care, be happy and goodbye. Thank you.